नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत की श्रावण महिन्यात उपवास का करायचा। श्रावण महिना हा हिंदू धर्मातला एक अतिशय पवित्र महिना मानला जातो। अनेक लोक यामध्ये उपवास करतात, पण कधी आपण विचार करतो का की खरंच उपवास का करावा? तर चला जाणून घेऊया काही कारणं। तर ह्यामध्ये पहिलं कारण आहे धार्मिक कारण। श्रावण महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे। असं मानलं जातं की या महिन्यात शंकराच्या कृपेने भक्तांना विशेष आशीर्वाद मिळतो। अभिषेक व उपवास केल्यामुळे सर्व इच्छांची पूर्ती होते, शरीर मन प्रसन्न होतं आणि आपण मनावर नियंत्रण मिळवतो आणि आत्मिक शांती सुद्धा मिळते। खरं म्हणजे उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नव्हे, तर आपल्या वासनांचा, इच्छा आकांक्षांवरती नियंत्रण ठेवणं होय। हे नियंत्रण आपल्याला ध्यान, साधना आणि ईश्वर भक्तीत मदत करते। त्यामुळे आपल्याला भगवान शंकराच्या अनुग्रहाची प्राप्ती होते। दुसरं कारण आहे पौराणिक संदर्भ। हिंदू धर्मातील पौराणिक कथानुसार समुद्र मंथनाच्या वेळेला समुद्रातून विष निघाले होते। या विषाचा प्रकोप सृष्टीवर होऊ नये म्हणून शंकरांनी ते विष आपल्या कंठात धारण केले। यामुळे शंकरांचा कंठ निळा झाला आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले। तर ह्या महिन्यात भगवान शंकराची तपस्या करून आपल्या मनाला शांती मिळते। हेही मानलं जातं की या महिन्यात महादेव पार्वतीसह कैलास पर्वतावर वास्तव्य करतात। त्यामुळे या महिन्यात शिवपार्वतीची उपासना विशेष फलदायी मानली जाते। हे सुद्धा एक त्यामागचं धार्मिक कारण आहे। तिसरं आहे की वैज्ञानिक कारणं कोणती आहेत। हा महिना पावसाळ्याचा महिना आहे। या काळात वातावरणात आर्द्रता खूप जास्त असते, हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात, त्यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी जाणवतात। तर आपण उपवास केल्यामुळे आपली पचनसंस्था सुधारते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकायला सुद्धा मदत होते। उपवास एका डिटॉक्सिफाय याप्रमाणे काम करते। आपली प्रतिकारशक्ती वाढवते, विविध आजारांपासून बचाव होतो। तसंच हलकं अन्न, फळं ह्यांचा आहार घेतल्यामुळे शरीरावर अनावश्यक भार पडत नाही आणि आपण नेहमी ताजेतवाने राहतो। चौथं आहे मानसिक आणि आत्मिक कारणं। या महिन्यात उपवास केल्याने मानसिक शांती मिळते। याद्वारे आपण आपल्या मनाला एकाग्र करू शकतो। त्यामुळे ध्यान धारणेसाठी छान वातावरण तयार होते। मन शांत असते तेव्हा आपण आपल्या जीवनाच्या उद्दिष्टांवरती छान लक्ष केंद्रित करू शकतो, कॉन्सन्ट्रेट करू शकतो। हे एक आत्मशुद्धीचं साधन आहे। यामुळे आपल्याला अंतरात्म्याशी संपर्क करण्याचा एक छान प्रयत्न होतो आणि एक छान आत्मभूती आपण अनुभवतो। तर मित्रांनो, श्रावण महिन्यात उपवास केल्यामुळे धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिक, मानसिक आणि आत्मिक असे खूप फायदे आहेत। उपवास हे केवळ एक कर्मकांड नसून तो आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी मदत करतो, शिवाय आपल्या आत्मिक उन्नतीसाठी सुद्धा प्रेरित करतो। त्यामुळे आपणही उपवास करण्याचा संकल्प करूया। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। आम्हाला आपल्या उपवासांच्या अनुभवांबद्दल कळवा आणि पुढील व्हिडिओसाठी कोणता विषय घ्यावा असे वाटते तेही सांगा। शिवाय आपल्या श्रद्धेच्या आणि आध्यात्मिक प्रवासाच्या या अविस्मरणीय अनुभवात सहभागी व्हा। तसं बघितलं तर उपवास हे 3 प्रकारचे असतात। पहिला प्रकार असा मनुष्य की ज्याच्याकडे खायला काही साधन नाही आणि म्हणून तो उपाशी राहतो। दुसरा प्रकार एक माणूस अतिशय श्रीमंत आहे आणि निव्वळ आपल्या पोटाला शांती म्हणून तो उपवास करतो। आणि तिसरा की ज्याच्याकडे खूप अन्न आहे आणि त्याला खायची इच्छाच होत नाही, तो काही आजाराने ग्रस्त आहे। तर कोणत्या प्रकारात हा उपवास मोडतो हे तुम्ही सांगा आणि नक्की चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।